जेव्हा परिमलला मी त्या वेशात बघितलं तेव्हा मला असं ती जी झलक होती परिमलची पूर्ण महाराजांसारखी ती मला अजून आठवते की तो म्हणजे एकदम भारी वाटत होते असं बघून. म्हणजे माझ्याकडे शब्द नाही आता बोलायला. मला आजही आठवतोय 2 वर्षापूर्वी मी महानाट्य पाहिलं. ज्यावेळेस राज्याभिषेक चालू असताना महाराज सिंहासनाची पायरी चढत होते. नाटक एपिक होतं. म्हणजे माझ्या आयुष्यात जर तसे बॅकस्टेज खूप सारे केलेत, पण ह्या नाटकाचं बॅकस्टेज करणं माझ्या आयुष्यात मी म्हणते की मला भाग्य आहे की मी ह्या नाटकाचं बॅकस्टेज केलं आणि ते एकदम म्हणजे एकदम लाईफ टाईम रिमेंबर. आजही दिवस आठवले की आनंद असं तोंडावर एक स्मित हसते येतं ते नाटक ऐकून आठवून. त्या नाटकाच्या काही काही छोट्या छोट्या क्लिप्स आहे आमच्याकडे, त्या क्लिप्स पाहूनही असं छान वाटतंय. नमस्कार सर्वांना. श्रीमंत योगी या नाटकाचा लेखक आणि दिग्दर्शक होणं माझ्यासाठी स्वप्नासारखं होतं. या नाटकात मला छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारण्याची संधी मिळाली आणि ही संधी फक्त एक भूमिका नव्हती, हा एक प्रवास होता, एक अनुभव आणि एक जबाबदारी होती. जय शिवराय. आमच्या नाटकाचं नाव होतं श्रीमंत योगी आणि आम्ही हे नाटक 19 फेब्रुवारी 2024 रोजी आमच्या कॉलेजमध्ये सादर केलं होतं. त्या नाटकाच्या मागे भरपूर कष्ट होते आमचे. खूप मोठी स्टोरी आहे. ते मी तुम्हाला पहिल्यापासून सांगते की आम्ही ते कसं सगळं व्यवस्थित मॅनेज केलं, कशी आमच्या टीमने आम्हाला सपोर्ट केलं, आमच्या कॉलेजने भरपूर त्याबद्दल आम्हाला मदत केली. अमृतवाहिनी कॉलेजमध्ये प्रथमच महानाट्य चांगल्या प्रकारे आणि सुंदररित्या सादरीकरण केलेले आहे. असं बसलं की समजत नाही नेमकं काय बोलावं. जे ते दिवस गेले, 2 वर्ष झाले. मला आत्ता परिमलने सांगितलं ह्या गोष्टीला की तशा 2 वर्ष झाले आपला जे काही झालं, आपलं जे काही नाटक होतं त्यासाठी. मी एक पॉज घेतला आणि विचार केला की 2 वर्ष झाले, किती पटापट दिवस निघून गेले. सो असं हे सगळं सुरू झालं. त्यात आम्ही नाटकासाठी खूप सारे ऑडिशन्स घेतले, आमच्या ज्युनियर्सला कन्व्हिन्स केलं, कास्टिंग केलं खूप लोकांचं, आउटफिट्स वगैरे सगळं पण आम्ही जे कोर मेंबर्स होते त्यांनीच केलं. त्याच्यानंतर ज्यावेळेस ठरलं की हे अशी स्क्रिप्ट आहे आणि आपल्याला ह्या स्क्रिप्टनुसार जायचंय, त्या स्क्रिप्टनुसार परिमलला ती स्क्रिप्ट ऑलरेडी आम्हाला सांगितली होती. तर त्या स्क्रिप्टनुसार सगळे कास्ट झाले, सगळ्यांचं आउटफिट ठरलं. रंगमंचावर असताना जेव्हा आम्ही रिहर्सल करत होतो किंवा जेव्हा आम्ही ॲक्च्युअलमध्ये ड्रामा करत होतो, तेव्हा मला प्रत्येक क्षण महाराजांची जी दूरदृष्टी होती, त्यांच्या धैर्याची, त्यांच्या प्रजेवरती असलेल्या प्रेमाची आठवण करून देत होता. दुसऱ्या दिवशी परिमलने मला कॉलेजमध्ये त्या सगळ्या टीमला भेटवलं. मग त्याच्यानंतर त्यांनी मला सांगितलं की तुला ह्या लोकांची कोरिओग्राफी करायची. आता मला हे माहीत नव्हतं की मला 30 ते 35 जणांची कोरिओग्राफी करायची आहे. मला वाटलं की एक नॉर्मल 15-20 जणांचा असेल तो ड्रामा, पण तो 70-75 जणांपर्यंतची ती टीम होती आणि त्यातल्या मला 30 ते 35 जणांची डान्सची कोरिओग्राफी बसवायची होती. पण नंतर माझ्या डोक्यात आलं की नाही, मी करूनच दाखवेल म्हणून. नाही, मी करेल असं. मला परिमलनी पण खूप प्रोत्साहन दिलं आणि मग मला वाटलं की मी करेल म्हणून. जसं ते नाटक चालू होत होतं, जसं जसं त्याचे सगळं प्रोसिजर प्रोसिजरमध्ये ज्यावेळेस पडलो, वाटत नव्हतं एक्झिक्युशन होईल याचं परफेक्ट एवढं, पण झालं. वेळ आली, मॅनेजमेंट व्यवस्थित होतं, परिमल होता, परिमलने घेतल्या सगळ्या गोष्टी सगळ्यांकडून. माझ्या डोक्यात ही आयडिया खूप डेजपासून होती, खूप दिवसांपासून होती की मी दिग्पाल नांदरेकर सर, जे आपले डायरेक्टर आहे मराठी चित्रपटमध्ये, ज्यांनी पावनखिंड सुभेदार सारखे चित्रपट त्यांनी काढलेला आहे, मी त्यांची मूवीज हे लहानपणापासून बघत आलेलो आहे.
तर मी तेव्हापासून माझ्या मनात एक अशी गोष्ट होती की मला एक नाटक बसवायचं आहे ज्यामध्ये मी पूर्ण गोष्टी आणन. आणि जेव्हा मी ही गोष्ट घेऊन माझ्या टीम सोबत बोललो, मॅनेजमेंट टीम असून द्या, डान्ससाठी कोरिओग्राफी टीम असून द्या, किंवा कॉस्ट्युम डिझायनर्स असून द्या, ड्रेपरीवाले, तर मी त्यांना सांगितलं मला जे पाहिजे ते मला 4 to 5 days मध्ये मला पूर्ण कम्प्लीट करून पाहिजे. सो ते फटाके असू देत किंवा मग ते कोल्ड फायर्स असू देत, ते त्याचे टायमिंग असू दे, ते सगळं मॅच करायचं होतं. नाटक रेकॉर्डेड असल्यामुळं ती लिपसिंग किंवा मग त्या सगळ्या गोष्टी प्रॉपर एकदम, ती सगळी इन्स्ट्रुमेंट्स वगैरे वगैरे, त्या सगळ्यांमध्ये आम्ही खूप नाही का खूप ट्राय केलं होतं, खूप बेस्ट द्यायचं ट्राय केलं. आम्ही महाराजांच्या म्युझिकल ड्रामामध्ये महाराजांची पूर्ण लाईफची जर्नी दाखवली होती. महाराजांच्या जन्माच्या आधीपासनं तर ते महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्यापर्यंतची स्टोरी पूर्ण आम्ही व्यवस्थित दाखवली होती. महाराजांची जशी सर्व धर्म समभाव अशी भावना होती, हा विचारच मी डोक्यात ठेवून कोरिओग्राफी करायची असं ठरवलं. मग त्याच्यामध्ये सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या जातींचे कल्चरचा आम्हाला डान्स दाखवायचे होते. म्हणजे सगळ्या धर्मांचे कल्चर लक्षात ठेवून सगळ्या वेगवेगळ्या प्रकारचे डान्स, त्याच्यामध्ये डान्सचे कल्चर होते. पाहिजे आणि मी पण पहिल्यांदाच करत होते, त्याच्यामुळे मलाही कुठल्या गोष्टीची हे नव्हती, एक्सपिरियन्स नव्हता. पण मग मला परिमल बोलला की नाही तू वाचन कर, काही गोष्टी शोध, व्हिडिओज बघ त्या रिलेटेड. मग मी घरी जाऊन भरपूर त्याच्याबद्दल शोध घेतला, वाचन केलं. आम्हाला कोणाला त्यामध्ये एवढा एक्सपिरियन्स नव्हता कधी, कारण नाटकं केलेले पण थोडंच मोठ्या स्केलवर कधी एवढा विचारच केलेला नव्हता ह्या गोष्टींचा. मग परिमलला होता थोडा अनुभव यामध्ये, कारण परिमलने इथून पाठीमागे ही कॉलेजमध्ये भरपूर सारी नाटकं केलेले. मग त्यावेळेस परिमल बोलला की नका काळजी करू, होईल बरोबर. पण भाई कसं लास्ट 3 to 4 days मध्ये होणार का ह्या सगळ्या गोष्टी? एवढे सगळे मुलं येणार कुठनं, सगळं त्यांची कोरिओग्राफी आहे, सगळ्या गोष्टी आहे. मी होतो, मी ॲज अ शाहीर रोल प्ले केलेला. मला महाराजांची सगळी जी काही जीवनकथा आहे ती सगळी सांगायची होती लोकांना माझ्या बोलण्यातनं, माझ्या शैलीतनं. ते मला कसं जमणार, कारण मी तर फर्स्ट टाइम करतो या सगळ्या गोष्टी. परिमल बोलला जमेल, नका काळजी करू. मग जस्ट म्हणलं चला जमेल जमेल जमेल, ट्राय करू. ट्राय करत गेलं, त्यामध्ये मजा यायला लागली. आणि असंच हळूहळू कधी जमून गेलं तेही कळालं नाही. आणि आमचं नाटक खूप छान नाटक झालं होतं ते. जेव्हा मी परिमलला त्या वेशात बघितलं महाराजांच्या, तेव्हा मला असं वाटलं की महाराज खरंच खऱ्या आयुष्यात अशा असतील म्हणून. कारण आपण बरेच फोटोज वगैरे बघतो, पण ॲक्च्युअल महाराज कसे असतील हे कोणीच पाहिलेलं नव्हतं. पण जेव्हा परिमलला मी त्या वेशात बघितलं तेव्हा मला असं ती जी झलक होती परिमलची पूर्ण महाराजांसारखी, ती मला अजून आठवते की तो म्हणजे एकदम भारी वाटत होतं ते असं बघून. श्रीमंत योगी हे नाटक फक्त रंगमंचावर नाही तर प्रत्येकाच्या मनावर राज्य करणारं नाटक ठरलं. हे मी त्या दिवशी बघितलं की ज्यावेळेस आम्ही ते नाटक फॉर्म केलं, सगळ्यांना ते एवढं आवडलं की एकदम लाईफ जसं आम्ही विचार केला होता त्याच्यापेक्षा जास्त बेटर ते लाईफ झालं. आणि जस्ट आठवतोय की त्या नाटकाने मला नेमकं दिलं काय. तर पहिली गोष्ट, त्या नाटकाने मला दिली माझी ओळख. चांगले मित्र, चांगल्या लोकांशी मिळण्याची संधी त्या नाटकाने दिली मला. परिमल पोखरकर हा माझा आवडता विद्यार्थी. याने महाराजांचे चरित्र हुबेहूब स्वतः जीव ओतून सादरीकरण केले आणि सुंदररित्या दाखवण्याचा प्रयत्न केला. आणि हे पाहत असताना सर्व जे पाहणारे लोक होते ते एकरूप झालेले होते. मृत्यूच्या अकराळ विकराळ दाढा पाहून त्याला घाबरत नसतो. आम्ही त्या मोजून त्याच्याच घशात घालत
असतो. आणि म्हणूनच आम्हाला मराठे म्हणतात. माझ्या मानी मराठ्यांनो. तर मी खरंच थँकफुल असेल माझ्या टीमसाठी की त्यांनी मला इतकं सपोर्ट केलं की परिमल तू कंटिन्यू कर, आम्ही आहोत सगळेजण, तू फक्त तुझ्या भूमिकाकडे लक्ष दे, तुझ्या डायरेक्शनकडे लक्ष दे, आम्ही तुझ्या मॅनेजमेंटमध्ये कमी पडून देणार नाही. आणि ही ऊर्जा मला असं वाटतं की महाराजांच्या ड्रामा व्यतिरिक्त मला अजून कुठं ही ऊर्जा मला बघायला भेटली नाही. खरंच मी थँकफुल आहे की मला इतकी छान टीम भेटली. इट वॉज हार्ड बट वी मेड इट अँड इट वॉज 100%. महाराजांनी आपल्यासाठी एवढं काय काय केलंय आणि मला महाराजांसाठी एवढं काहीतरी छोटंसं काहीतरी करायला भेटलं, ह्यासाठी मी परिमलची पण खूप आभारी आहे आणि आमच्या कॉलेजनी जेवढी आम्हाला मदत केली मी कॉलेजची पण खूप आभारी आहे. तो जो काय होता, जे काय आम्ही एक्सपिरियन्स केलं, जे काय आमच्या भावना होता, तो तयार करण्यामागं, तो तयार केल्याच्या नंतर तो एक्झिक्युशन कसं होतं त्याचं, ते ऑन स्क्रीन कसं दिसत होतं और ऑन स्टेज त्या गोष्टी सगळ्या कशा दिसत होत्या, हे सगळं काही तुम्हाला बघायला भेटेल. चला तर मग येत्या 15 तारखेला 15 फेब्रुवारी म्हणजेच महाशिवरात्रीच्या दिवशी मी हे युट्यूबवरती लॉन्च करणार आहे. पुन्हा एकदा तुमच्या डोळ्यासमोर नेमकं काय काय कशा कशा गोष्टी घडल्या होत्या. यामध्ये तुम्हाला इतकं जन्मापासून तर राज्याभिषेक पर्यंत म्हणजे काय काय घडलं, मी हे 25 ते 30 मिनिटांमध्ये खूप छान आम्ही प्रत्येकाने मांडलंय. जय शिवराय. धन्यवाद. थँक्यू. भेटूया नाटकामध्ये. जय शिवराय.